अमरावती जिल्हा परिषद सदस्यांची कृषी विभागाविरोधात घोषणाबाजी। युरियाची कृत्रिम टंचाई, कृषी समिती सदस्य आक्रमक। जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालक युरिया व इतर खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीत केला व कृषी विभागाविरोधात नाराजी व्यक्त करून कृषी विभागाच्या विरोधात निदर्शने केली व सीईओच्या कक्षात ठिय्या दिला। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मासिक सभेत जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा असल्याची खोटी माहिती अधिकारी देतात, परंतु प्रत्यक्षात कृषी केंद्र संचालक युरिया नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करतात, असा आरोप सदस्य प्रकाश साबळे यांनी केला। त्याचबरोबर प्रवीण तायडे यांनीही या संदर्भात कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे आक्रमक भूमिका घेऊन सर्व सदस्यांनी कृषी विभागाच्या निषेधाचे पोस्टर झळकावून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला। 15 दिवसापासून शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचा आरोप सभागृहात झाल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांच्या कक्षात जाऊन घोषणा दिल्या व कृषी संचालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। गेल्या 15 दिवसापासून अजिबात शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही। जो गरीब शेतकरी आहे, 4 एकर 5 एकर शेतकरी जेव्हा कृषी केंद्राकडे जातो त्याला कृषी केंद्रावाले परत आठवण पाठवून राहते, परत वापस पाठवतात। आणि एखाद्या शेतकऱ्याला द्यायची असलं तर त्याच्यासोबत तुम्ही औषध घ्या, एखादं खत घ्या, म्हणजे लिंकिंग व्यवस्था त्यांनी प्रभावी केली आहे। आणि याच्यावर जिल्ह्याच्या कृषी विभागाचं अजिबात लक्ष नाही। पूर्णपणे कृषी विभाग गाढ झोपेत आहे आणि शेतकरी चिंतेत टाकून टाकलेला आहे। एकंदरीत परिस्थिती अशी आहे की मागच्या महिन्यातच आमच्या कृषी विभागाच्या मीटिंगमध्ये सर्वांनी सांगितलं, अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, की जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचा आणि वेगळ्या खताचा भरपूर मोठ्या प्रमाणात साठा आहे। आता विचार करा, 1 महिना झाला, 1 महिना तर आज परत मीटिंग आहे। 1 महिन्यामध्ये अधिकारी सांगतात की आता आम्ही खत बोलावलं आहे, हे बोलावलं आहे, आणि गेल्या 15 दिवसांनी युरिया नाही आहे। तुम्ही विचार करा, अमरावती जिल्ह्यातली बहुतांशी जमीन आहे, इकडची ही नायट्रोजनयुक्त जमीन आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये या भागातला शेतकरी युरिया अजिबात टाकत नाही। तो 10-26-26, 18, 10 DAP असे वेगळ्या प्रकारचे खतं टाकतो। आणि आता खऱ्या अर्थानं आताच्या पिरियडमध्ये खऱ्या अर्थानं युरिया देण्याची प्रथा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। परंतु गेल्या 15 दिवसामध्ये जो शेतकरी इतका त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे की तो म्हणे, दादा खतच नाही आमच्याकडे, आता कोणाकडे जा, काय करायचं। आणि अधिकारी असं वाटते कधी कधी कृषी अधिकारी शेतकऱ्याचे पाठीराखे आहे का कृषी केंद्र संचालकाचे चालकांचे पाठीराखे आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज आम्ही प्रशासनाला, कृषी विभागाचा निषेध केला आणि त्यांना सांगितलं, जर तुम्ही आम्हाला 20 तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांना, या भागातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना युरिया जर दिला नाही तर आम्ही कृषी विभागाला टाळे लावू आणि कायदा हातात घेऊ। ही आमची भूमिका येणाऱ्या काळात राहणार आहे। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।